पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे आणि या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये विशेषतः मुंबई आणि नवी मुंबईमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। मी सध्या विज्ञान केंद्र या मेट्रो स्थानकावरती आहे, कारण ॲक्वालाईन मेट्रो 3चं शेवटचा आणि अंतिम टप्पा जो आहे तो आज उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे आणि त्याचंच लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। नवी मुंबई विमानतळ या ठिकाणी कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे, परंतु मेट्रो 3चा जो अंतिम टप्पा म्हणजे वरळी येथील विज्ञान केंद्र ते कप परेड या इथपर्यंतचा अंतिम टप्पा जो आहे तो मुंबईकरांच्या सेवेत उद्यापासून दाखल होणार आहे, कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर मे 2024 मध्ये पहिल्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे ते करण्यात आलं होतं। त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो BKC ते वरळी नाका म्हणजेच आचार्य यात्रे चौक या इथपर्यंतचा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला होता। त्यानंतरचा तिसरा टप्पा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। विज्ञान केंद्र जे वरळी नाका या ठिकाणी आहे ते विज्ञान केंद्रापासून ते कप परेड दक्षिण मुंबईतील कप परेड आहे इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो आता मुंबईकरांना उद्यापासून करण्यात येणार आहे। एकूण या ॲक्वालाईन 3च्या वरती एकूण 27 मेट्रो स्थानकं आहेत। या 27 मेट्रो स्थानकांपैकी 26 मेट्रो स्थानकं जी आहेत ती पूर्णपणे भूमिगत आहेत आणि केवळ आरे हे मेट्रो स्थानक जमिनीवर असल्याची माहिती स्वतः MMRDAच्या वतीनं देण्यात आलेली आहे आणि संपूर्ण भूमिगत मेट्रो आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेले आहे। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर टप्प्याटप्प्याने मुंबईकरांच्या सेवेत जे आहेत ही मेट्रो दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यानंतर आता पूर्णपणे म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर 27 मेट्रो स्थानकं जे आहेत ते मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेले आहेत, कारण 33.5 किलोमीटरचा हा संपूर्ण मेट्रो प्रवास असणार आहे आणि आरे गोरेगाव पासून ते कप परेडपर्यंत पोहोचणं केवळ 1 तासामध्ये सोयीस्कर होणार आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची मुक्तता होईल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त करण्यात येते। कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।